आपल्या स्वप्नातलं घर घ्यायचं आहे? चला तर मग उशीर कसला करताय? वन स्क्वेअर असोसिएटच्या कल्पतरू हाऊसिंग सोसायटीमध्ये विटा शहरातील सर्व सुविधांनी युक्त भव्य 3 BHK बंगलो प्रकल्प येणे प्लॉट व स्वतंत्र 7-12 उतारा 24 मीटर DP रोड लगत, नगर परिषद अधिकृत बांधकाम परवाना, राष्ट्रीयकृत बँक लोन उपलब्ध आणि वास्तुशास्त्रानुसार गृहरचना. पहिल्या 5 बुकिंगसाठी इलेक्ट्रिक बाईक फ्री. साईट पत्ता कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, सूर्यनगर रोड, 100 फुटी चौक, कुंडल रोड, विटा. बुकिंगसाठी संपर्क श्री राहुल कदम 976423 2641. इंजिनियर गणेश पाटील 888856 7007. इंजिनियर वैभव कांबळे 986017 1997. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमदार अनिल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी ग्रामपंचायतीने गेल्या 10 महिन्यात अनेक विकास कामे अक्षरशः खेचून आणून भाळवणी गावचा प्रचंड विकास केला असताना विरोधकांना सरपंचांचा पोटशूळ उठला असून निष्क्रिय सरपंच म्हणून जाणून बुजून त्यांच्यावर टीका करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न हा अत्यंत केविलवाणा असल्याचे म्हटल्याने आणि विरोधकांना जशास तसे उत्तर विकास कामातून देणार असल्याचे सत्ताधारी गटाने म्हटल्याने भाळवणीत मोठी खळबळ उडाली आहे. लोकनियुक्त सरपंच आनंदराव भिवा आदाटे हे एक अनुभवी व मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी सामाजिक कार्यात मोठा सहभाग घेतला आहे. गावातील प्रत्येक मंदिरासाठी, शाळांसाठी वर्गणी देताना त्यांचा मोठा सहभाग आहे. ग्रामपंचायत सदस्य असताना सलग 5 वर्षे संपूर्ण समाजाची यात्रेची वर्गणी त्यांनी स्वतःच्या खिशातून दिली आहे. गावच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. लोकनियुक्त सरपंच आनंदराव आदाटे यांची आर्थिक संपन्नता ही सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे विकास कामे करत असताना भ्रष्टाचाराचा तर संबंधच येत नाही. असे असताना किरकोळ गोष्टीवरून विरोधकांनी त्यांच्यावर केलेले आरोप हे त्यांची कमी वेळेत केलेली विकास कामे त्यांना पाहत नसल्यानेच केले आहेत. आमदार अनिल भाऊ बाबर व युवा नेते सुहास भैया बाबर यांच्या भक्कम पाठिंब्याने गावचा चौफेर विकास होत असून लुंग्या सुंग्यांनी ओढ्याच्या पात्राबद्दल केलेले आरोप हे लवकरच कामातून दाखवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाळवणीतील विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे मात्र वातावरण तापले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. नमस्कार, आपण आज भाळवणी या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत. तर भाळवणी ग्रामपंचायतीनं नुकताच आता एक राज्यस्तरीय पुरस्कार पटकावलेला आहे की ज्यामध्ये राज्यस्तरीय ग्रामीण आवास योजनेमध्ये यांनी 3य क्रमांक आणि पंतप्रधान आवास योजना ग्रामीण यामध्ये त्यांना प्रथम क्रमांक सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मिळालेला आहे. या ग्रामपंचायतीची साधारणतः जानेवारीमध्ये निवडणूक झाल्यानंतर जवळजवळ 16 जागांवरती लढत झाली होती. त्यामध्ये सरपंच आणि 10 अशा 11 जागा सत्ताधाऱ्यांना मिळाल्या आणि विरोधकांना 5 जागा मिळाल्या. 10 महिन्यामध्ये साधारणतः बऱ्यापैकी काम या गावामध्ये या सरपंच म्हणजे आनंदराव आदाटे बापू म्हणून हे एक ज्येष्ठ इथलं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्य सहकारी यांच्या माध्यमातून खूप मोठं काम विकासाचं या गावामध्ये झालेलं आहे. तर आज आपण या पुरस्कारासंदर्भातच आज इथं आपण त्यांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करू की साधारणतः तुम्ही आपल्या या कारकिर्दीमध्ये गावचा कशा पद्धतीने विकास केला. नमस्कार, मी सरपंच ग्रामपंचायत भाळवणी आनंदराव भिवा आदाटे. मी लोकनियुक्त सरपंच आहे. बहुमताने निवडून आलेलो आहे. माझे 10 सहकारी आणि मी असे आमचे 11 जण एका बाजूला आहे आणि 5 विरोध बाजूला आहेत. तर विरोध पार्टीचे 5 सदस्य हे नेहमी विकास कामाला खोडा घालण्याचं काम करत आहेत आणि नाही त्या वावड्या उठवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे. पण त्यांच्या त्या प्रयत्नाला आम्ही कसा हाणून पाडतोय हे तुम्हाला मी थोडक्यात आता सांगतो. 10 महिने झाले मी सरपंच होऊन, पण 10 महिन्यात जवळजवळ 4 ते 5 कोटीची विकास कामं आम्ही इथं केलेले आहेत आणि त्या कामातनं त्या लोकांनी कळलं पाहिजे की बाबा हा निष्क्रिय सरपंच आहे का कामसू सरपंच आहे याचा तिने अनुभव घ्यायला पाहिजे वास्तविक पाहता. पण काही अप्रवृत्तीची लोक असतात, त्यामुळं दुसऱ्यांच्यावर खोटे आरोप करणे एवढाच त्यांचा उद्योग असतो. तर ह्या विकास कामांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही जवळजवळ 5 ते 6 कोटीची कामं आत्ता आमची चालू आहेत. त्यातच
पंचलिंग नगर ते भाळवणी MDR रस्ता, पुन्हा आळसण ते भाळवणी MDR रस्ता, स्टँड चौकात जवळजवळ हे गटार ते गटार असा भव्य असा चौक डांबरीकरण करणार आहोत आम्ही. चालूच आहे काम त्याचं. त्यानंतर अल्पसंख्याकमधून मुस्लिम समाजाच्या ईदगाहसाठी निधी निर्माण करून भावनी दिला. तसेच त्यांच्या कब्रस्तानच्या संरक्षण आम्ही ज्या बाजूला राहतो तिथं शिंदे वस्ती आहे. त्यामध्ये 25 लाखाचं तिने अंतर्गत डांबरीकरण रस्त्याचं काम केलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही पाणी पुरवठा ज्या आमच्या पाणी टाक्याच्या त्याला संपूर्ण कंपाऊंड घालण्याचं काम आमचं चालू आहे. थोडंफार त्यामधलं झालेलं आहे. उर्वरित काम थोड्या दिवसात होऊन जाईल. अशी भरपूर कामं आम्ही करत आहोत. ह्याचा त्यासनी पोटसूळ उठल्यामुळं तिने हे असे खोटे-नाटे आरोप आमच्या बॉडीवर केलेले आहेत. या ग्रामपंचायतीला भरभरून मदत केली, त्यांच्यामुळेच विकास कामं झाली. आपण आता ज्या सभागृहामध्ये आहोत ते काम यांच्याच कारकिर्दीमध्ये आता झालेलं आहे. ज्येष्ठ नागरिक, बाळवणी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना आपण सरपंचांच्या बद्दल म्हणजे सरपंचांच्या कामकाजाबद्दल त्यांचा कशा पद्धतीचा हे आहे त्यांना विचारू आपण. सन्माननीय वार्ताहरांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. ज्या ठिकाणी बाळवणी ग्रामपंचायत आपण बसलो आहोत ही वस्तुस्थिती अनेक लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून, प्रेरणेतून, कल्पनेतून ही निर्माण झालेली वस्तू आहे. त्या ठिकाणी 1952 ग्रामपंचायत बाळवणीची स्थापना झाली. त्यावेळेला ही खानापूर तालुके असणारं भयानक मोठं गाव. त्या गावात बहुसंख्य आणि अल्पसंख्याक असा एक 2 प्रतीचा मार्ग मोकळा होता. त्यावेळेला सन्माननीय रामचंद्र धोंडी पाटील हे सरपंच झाले आणि डेप्युटी सरपंच मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याकाचा करायचा ठरलं गेलं. ह्या पद्धतीवर गाव गेली 30, 35, 40 वर्षे चालू झालेलं आहे. नंतर शासनाच्या धोरणानुसारून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आरक्षण पडलं गेलं. आरक्षणमधनं त्यावेळेला सर्वसामान्य जनतेला सुधीक जनतेचा गावाचा कारभार व्यवस्थित चालावा, प्रतिनिधित्व करावं ही संधी मिळावी म्हणून शासनानं जी कॅटेगरी घातली त्या पद्धतीनं आरक्षण पडलं आणि सन्माननीय आनंदराव जेव्हा आदाटे सरपंच म्हणून या गावात उदयाला आले, तसेच डेप्युटी करावा लागल्या जुन्या रूढीप्रमाणे हे गाव अतिशय आनंदानं गुन्ह्या गोविंदानं नांदणारं हिंदू मुस्लिमचं गाव असल्यामुळं या ठिकाणी शांतता कायम आहे. परंतु सत्ताधारी काम करीत असताना सत्तेला कुठेतरी गालबोट लावणं किंवा काय म्हणणं ह्या विरोधकामुळं गावाचा विकास साध्य होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे. जेणेकरून या गावात असणारा सर्व नागरिक एकजुटीनं, प्रेमानं, एक दिलानं, एका विचारानं जर कामाची पुढे गेला तर गावाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे. दुसरी गोष्ट अशी, आनंद विवाह आदाटे आरक्षण पडल्यामुळं आम्ही ठराविक काय गावातल्या लोकांनी जाऊन त्यांना विनंती केली, बाबा रे तुम्हाला आरक्षण पडलेलं आहे, तुम्हाला सरपंच म्हणून उभा राहावं लागेल. परंतु त्यांनी हात जोडून सांगितलं, अण्णा आमची काय परिस्थिती नाही, आम्ही काय यात नाही राजकारणात पडू शकत नाही. परंतु त्यांचा असणारा चिरंजीव 1 आणि 2 त्यांना मी सांगितले की बाबा रे असं आहे, शासनाच्या नियमानुसार जावावं लागेल. माझ्यासारख्या व्यक्तीला सरपंच पदासाठी उभा राहता येत नाही, तुम्हालाच उभा राहावं लागेल आणि ह्या गावाचा कारभार पाहावा लागेल, त्याशिवाय याला पर्याय नाही. त्यावेळेला त्यांनी ते कबूल केलं. पदाच्या मागे लागणारा माणूस हा आनंदभाऊ आदाटे सरपंच नसून पद त्याच्या मागे लागणारं शासनानं दिलेलं आहे. त्याचा ह्यो गाव दिलेलं मतदान 2000 मतानं निवडून येणारा माणूस असा सरपंच झालेला आहे, लाभलेला आहे, याला संधी मिळालेली आहे. अल्पसंख्याक व्यक्तीला सुधीक बहुसंख्याकांनी एवढ्या मोठ्या गावाचा कारभार नीट सांभाळायची ताकद परमेश्वरानं दिली, की आम्ही आमचं गावाचं भाग्य समजतो असं मला ठाम मत. दुसरा डेप्युटी सरपंच आम्ही इथं संचालक मंडळाच्या सहकार्याने निर्माण केला. त्याचा उद्देश काय, जेणेकरून ह्या गावाची असणारी संस्कृती जतन करण्याचं काम आपण पुढे केलं पाहिजे. म्हणून मुस्लिम समाजाचा नाव काय बाबा अन्सार मुल्ला यांना आम्ही डेप्युटी सरपंच म्हणून केले. याचं कारण काय, अन्सार मुल्ला ही व्यक्ती ग्रामपंचायतीकडे समाजाकडे न बघणारी, स्वतःला प्रपंचा बायका पोरं कुटुंब सांभाळणारा माणूस
चारित्र्यवान असणारा पोरगा, ह्यात पडायचं म्हणणारा, परंतु लोकांच्या म्हणण्यानुसार, आमच्या सहकार्यानुसार, आणि त्याच्या एक तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो, हिंदू मुस्लिमचं गाव असताना युसुफ अबैदीन मुजावर हा माणूस अतिशय हिंदू मुस्लिमांना एकत्रित करून या गावाचा गाडा सोडीत चालणारा त्यांचा आजोबा, त्यांच्या पुण्यामुळे त्यांना ही डेप्युटी सरपंच पद देण्याची वेळ आली. त्यांचं सुद्धा धन्यवाद मानतो. भविष्यात ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एक मी सूचना करतो ह्यांना, सन्माननीय सरपंच आणि डेप्युटी सरपंचाला, ह्या मोठ्या खानापूर तालुका असलेल्या गावाचा कारभार तालुक्याने जिल्ह्यानं जर बघायचा असेल तर तुम्ही नुसती सुरुवात करून दिलेली आहे. इलेक्शन होऊन 10च महिने झालेले आहेत. त्यात सन्माननीय आनंदा भिवा आदाटे डेप्युटी सरपंच मुल्ला या दोघांनी ह्या गावाचा आदर्श जिल्ह्यात आणि तालुक्यात प्रगट करून दाखवला आणि सरपंचांचं बक्षीस पंचायत समितीमध्ये मिळालं, जेणेकरून 52 सालापासून आज तागायत ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा पंचायत समिती सत्कार झाली. आपण पाहतोय की या बाळवणी गावचा विकास या ग्रामपंचायत बॉडीनं कशा पद्धतीनं केला आहे, तरीही विरोधकांच्याकडून त्यांच्यावरती आक्षेप होत असतात. आज याच गावचे एक ज्येष्ठ नागरिक पोपट शिंदे ही सरपंचांची कारकीर्द कशी आहे हे थोडक्यात सांगतील. माननीय आमदार अनिलभाऊ बाबर आणि सुहास भाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली बाळवणी ग्रामपंचायतचं इलेक्शन लढलं गेलं आणि 10+1 अशी 11 लोकांची लोकनियुक्त सरपंचासह बॉडी निवडून आली. ह्या बॉडीनं 10 महिन्यात, या 11 लोकांनी 10 महिन्यात गावचा विकास कशा दृष्टीनं असावा या पद्धतीनं अनिलभाऊ आणि सुहासभाईंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल चालू केली. पण काही लोकांना आमदार साहेब किंवा सरपंच आणि त्यांची बॉडी यांनी केलेलं विकास काम हे डोळ्यात खुपतंय. खरं म्हणजे त्यांना जनतेनं नाकारलंय. एवढ्यातच त्यांनी ह्या गोष्टीचं खरं हे घ्यायला पाहिजे होता. ज्यांना जनतेनं नाकारलंय अशी लोक वड्यावगळीला जाऊन गवताचं व्हिडिओ शूटिंग करून सरपंच निष्क्रिय आहेत म्हणून जे लोकांच्यात पसरवायचा प्रयत्न करतात, खरं म्हणजे फार चुकीचं आहे. त्यांना ह्या गावात एवढी मोठी विकास कामं चाललेली आहेत, ही विकास कामं दाखवायचं धाडस नाही. आमदार साहेब किंवा सुहासभाई बाबर यांनी या गावासाठी काय काय केलंय हे खरं म्हणजे त्यांच्यात ताकद असेल तर त्यांनी दाखवावं. बाळवणीच्या जनतेने हे लक्षात घ्यावं की कोण सत्तेसाठी कसा हापापलाय, सत्ता गेल्यानंतर तिची कशी तगमग सुरू झाली. तर मला वाटतंय अशा गोष्टीकडं ह्या बॉडीनं किंवा ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष करून, वड्यावगळीच्या गवतात एक जुनी म्हण आहे, मी ती म्हणत नाही, पण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून लोकांच्या हितासाठी जे करता येईल ते सर्व करावं. त्यासाठी संपूर्ण गाव या ग्रामपंचायत आणि सरपंचाच्या पाठीमागे आहे. धन्यवाद. ग्रामपंचायतीच्या या हॉलमध्ये आज आपण बाळवणी गावचा विकास कशा पद्धतीने झाला हे पाहत असताना बाळवणी सोसायटीचे माजी चेअरमन हेही या गावचा किंवा सरपंच झाल्यापासूनचा कारकिर्दीचा किंवा नवीन बॉडी आली तेव्हापासूनचा अनुभव सांगतील. नमस्कार, मी संजय दनवडे. आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदराव आदाटे हे पूर्वी पण ग्रामपंचायत सदस्य होते आणि सोनेरा कारखान्याला 10 वर्ष संचालक होते. तसे ते अनुभवी आहेत आणि सर्वांना मिसळून घेऊन चालणारे सरपंच आहेत. असे असताना अण्णांनी जसं सांगितलं पोटतिडकीनं, तसं गावाचा विकास अतिशय सुंदर अनिल बाबर आणि सुहास भैया आणि आदरणीय मोहनशेठ दादा यांच्या संयुक्त विद्यमानानं चांगलं कामकाज करतात. त्याच्याबद्दल कुणीही हरकत नाही. गाव इतकं सुखुशाल आहे. पण मागची बॉडी त्यांची असताना सत्ताधाऱ्यांची, त्यांच्याकडून कामं न झाल्यामुळं आत्ताची कामं, मागल्या पंचवार्षिकची कामं तपासून पाहिली तर तुम्हाला अनिल भाऊ आणि सुहास भैया आणि आदरणीय मोहनशेठचा थोडाफार निधी आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीतून कामकाज व्यवस्थित चालू आहे. सगळं गाव खुश आहे. पण काय पोटतिडकीला पुढची इलेक्शन डोक्यात ठेवून ही जी किरकोळ गोष्टीत काहीतरी हित सदस्य असताना सुद्धा विषय मांडून ते विकास कामं स्वतःहून पुढे होऊन करायला पाहिजे होती, ती त्यांच्याकडून झाली नाहीत. पण काहीतरी पुढचं जिल्हा परिषद, लोकसभा, आमदारकी डोळ्यापुढे ठेवून राजकारण करणे आणि गावाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे. पण ज्येष्ठ मंडळी इथं भरपूर आहेत. जे लोकनियुक्त सरपंच करताना ही बॉडी सगळी निवडून आणताना भरपूर पाहणीत लोक म्हणजे ज्येष्ठ लोक आहेत. त्या सर्वांनी लोकनियुक्त सरपंच म्हणजे निवडून आणलेला आहे आणि सगळी मिळून त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे.
आणि असं लुंग्या कुठं असलं ते करू नये. तिने आमच्या संग यावं, समोरासमोर बसून भांडावं, हे काम झालं पाहिजे म्हणून तिने आमच्या संग वाद घालावा, असं आम्ही त्यासनी आव्हान करतो. एवढं बोलून माझं संपतो. ही सक्षम सरपंच बापू असल्यामुळेच ही निवडणूक जिंकली गेली आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली होती. की सरपंच हा अतिशय प्रामाणिक, पहिल्यापासून त्यांनी सोनेरा कारखान्याचे संचालक म्हणून 10 वर्षे काम केलं. ग्रामपंचायत सदस्य म्हणून पूर्वी 5 वर्षे काम केले. संजीवनी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून 2 वर्षे काम केले. संजीवनी पतसंस्थेत 10 वर्षे संचालक म्हणून काम केले. अतिशय अनुभवी आणि सक्षम सरपंच असल्यामुळं गावातले सर्व लोकांनी, कुणी एक दोघांनी काम केलं नाही, गावातल्या सगळ्या लोकांनी काम करून त्यांना ते सरपंच म्हणून निवडून दिलं. आणि आता परवा पुरस्कार मिळाले 2-3 5-6 महिन्यात कालावधीत काम चांगलं असल्यामुळं पुरस्कार चांगला मिळाला. त्यांना 2 पुरस्कार मिळाले. बापूंची निवड ही लोकनियुक्त सरपंच म्हणून झालेली आहे आणि चांगल्या मतानं झालेले आहे. असं काय कुणी एक दोघांनी म्हणायचं काही कारण नाही, बाबा आमच्यामुळे सरपंच झाला किंवा हे झाला. तो लोकनियुक्त सरपंच गावानंच निवडणूक हातात घेतलेली.